जी झाली असेल ती पहिली सही आदरणीय साहेबांनी या पुलाच्या मंजुरीसाठी केली आणि आज आपण बघतोय ते पूल मोठा तरी लवकर उभा राहिला। साहेब तिथं पांढरीवर यायचे, साहेबांचं श्रद्धास्थान होतं। रेणापूर तालुका हा साधू संतांच्या पावन पुनीत स्पर्शाने पावन झालेला तालुका आहे। साहेब आताच नाना आणि आम्ही चर्चा करत होतो, किती बोलावं आता, सगळे कारखान्याच्या संदर्भात बोलत राहतात। जोही वक्ता या डायसवर उभा राहतो तो रेणा कारखान्याचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही। अशी परिस्थिती रेणा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक क्रांती करण्याचं स्वप्न या कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय दिलीपराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष झाल्यानंतर जर बघायला चित्र मिळतंय तर ते सगळं आपली साक्षी आहे। आणि म्हणून हे सगळी विकासाची कामं, मग हे खरोळ्याचं बॅरेज असेल, घनसरगावचं बॅरेज असेल, रेणापूरचं बॅरेज असेल, मांजरा नदीवर तर झालीच झाली, परंतु आपल्या भागामध्ये तुम्हाला सांगायला मला अजिबात संकोच वाटणार नाही, लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदीच्या नंतर दादा बॅरेज फक्त रेणा नदीवर झाले। आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्याकडे मागणी होती, परंतु खास बाब म्हणून जर कुठे मंजुरी दिली असेल तर ती रेणा नदीवर 3 बॅरेजेसला म्हणजे घनसरगाव, रेणापूर आणि खरोळ्या या 3 बॅरेजेसला मंजुरी आदरणीय साहेबांनी दिली। पण आणखीन विकासाच्या कल्पना काय असतात हे तरी आम्हाला कळू द्या। आणि मग समोरची माणसं सांगतात की आम्ही करू, पण काँग्रेसचे नेते सांगतात की आम्ही हे केलंय, आम्हाला पुढे हे करायचंय आणि तुमच्या भल्यासाठी आम्ही करून दाखवू। हा विश्वास आणि हा विचार काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सातत्यानं जपल्यामुळं आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत असताना तोच विचार, तोच विश्वास तुमच्या मनात आहे आणि तुम्ही ठरवलंय की साहेब तुम्ही निश्चितपणे आमच्यावर हे सगळं सोपवा। तुम्ही जे काम उभा केले या सगळ्या कामाला खरंच मनापासून आम्ही आशीर्वाद देतो। त्या सगळ्या